Hello, welcome back. So far till now, we studied some parts of the word classes. We studied nouns, we studied pronouns, we studied adjectives, and you can see all these lectures in your account in Edmodo. Now, we also have conducted a class test based on the topic of nouns. But thing is that however, it is the simplest of the topics. The students seems not to be that much serious about this examination. Examination is absolutely mandatory. Class test is mandatory. You are going to score 35 marks to attend these classes and perform in the examination later in your semester and university examination. Thing is that students seem not that much interested. Whoever attempted the exam, they committed many mistakes. I expected the question paper was extremely easy. I expected you to score 10 out of 10 marks. But many students either did not attempt the exam or they are not that serious to score or to study at home. I don't know what happened. Lockdown, everybody is at home. You are studying at home. I am teaching live on this particular channel, but even then you are either not attending or not taking that seriously. Now when the examination comes automatically, then you will face many problems if you do not attend classes, if you do not solve these question papers. Now this class test carry 10 marks, then you are going to do some viva, seminar or project for 15 marks. So there are 25 marks and 35 marks for this examination for internal marks, which reflects in your mark sheet, mark memo of the university first year end, same to end examination. And that will create problems if you do not attend these classes, if you do not solve these question papers, or if you do not attend the test and project or viva. I am not going to give you marks freely. That's as usual, as you can expect. If you don't attend it, then you are responsible for your own failure. That much I can say. तर तुम्ही बिलकुलच सिरियसली घेतलेली नाही आहे परीक्षा. अतिशय सोपी परीक्षा आहे. टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्यांदा मी ती परीक्षा टाकलेली आहे, तरीही बऱ्याच जणांनी अजूनही ती क्लास टेस्ट दिलेली नाही. आणि क्लास टेस्ट जोपर्यंत तुमचे मार्क्स एडमोडमध्ये ऑनलाईन पडणार नाहीत तोपर्यंत कोणालाही फ्रीली मार्क्स मिळणार नाहीत. आणि बऱ्याचशा मित्रांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, क्लासमध्ये अटेंडन्स दाखवलेले नाही आहे. ते कृपया सर्वांनी करा आणि नंतर सिरियसली हा इंग्लिश कंपल्सरीचा क्लास रेग्युलरली अटेंड करा. अदरवाइज मोस्ट लाइकली यू आर गोइंग टू फेल इन दिस एक्झामिनेशन इवन इफ इट इज बीइंग कंडक्टेड ऑनलाईन और ऑफलाईन. दोन्ही कोणत्याही मोडमध्ये विद्यापीठाने परीक्षा घेतली तरीही तुम्हाला ती अतिशय अवघड जाणार आहे. कोणीही तुम्हाला उत्तरं सांगणार नाही आहे आणि कोणीही तुम्हाला परीक्षेमध्ये कसलीही मदत करणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला क्लासेस अटेंड करणं अतिशय जरुरी आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला टेस्ट देणं सुद्धा जरुरी आहे. अभ्यास करणं जरुरी आहे, टेस्ट देणं जरुरी आहे. प्रोजेक्ट वायवा जो काही या क्लासमध्ये होईल ते तुम्हाला सगळ्यांना अटेंड करणं बंधनकारक आहे. तरी जर समजा तुम्हाला हे करायची इच्छा नसेल तर ह्याच्यामध्ये दोष तुमचाच आहे, तुम्हीच फेल होता. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण बरंचसं पोर्शन कव्हर केलेलं आहे. आता पुढे चालूया. आत्तापर्यंत केलेल्या टॉपिकवर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुमच्या लॉग इनमध्ये एडमोडोच्या टाईप करा किंवा डायरेक्ट व्हॉइस मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून त्या तुमच्या लॉग इनमध्ये टाका, माझ्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि तरीही प्रॉब्लेम असतील तर मला संध्याकाळच्या वेळेला 5च्या नंतर कधीही फोन करू शकता, हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे सगळं असूनही बरेच जणी सिरियसली गांभीर्याने हा टॉपिक किंवा लेक्चर अटेंड करायचा प्रयत्न करत नाही आहेत. अँड दॅट इज नॉट गुड फॉर यू, नॉट फॉर मी. ओके, सो वी हॅव कम्प्लिटेड मेनी थिंग्स. मोस्ट ऑफ देम आर एक्स्ट्रीमली इझी. दिस इज द बेसिक इंग्लिश ग्रामर. हे तुम्हाला आधीच झालेलं आहे. आता फक्त जस्ट एक 5 मार्कासाठी विद्यापीठाच्या रिवाइज म्हणून केलेलं आहे. 5 मार्क वर्ड क्लासेसला आहे आणि 5 मार्क लेटर रायटिंग, CV किंवा ईमेल रायटिंगला आहे. आता हे टॉपिक संपल्यानंतर आपल्याला ईमेल रायटिंग घ्यायचं आहे. पण हे 5 आणि 5 10 मार्क जर तुम्हाला स्कोरिंग करायची नसेल, अटेंड करायचे नसतील तर मग तुम्हाला परीक्षेमध्ये फार अवघड जाणार आहे. परीक्षा बहुतेक मोस्ट लाइकली इट इज बीइंग कंडक्टेड बाय द युनिव्हर्सिटी इन MCQ मोड. MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न, जसा क्लास टेस्टमध्ये होता.
एक प्रश्न असते, 4 पर्याय असतात, करेक्ट पर्याय तुम्हाला निवडायचा. असे बहुपर्यायी MCQs मध्ये बहुतेक होईल असं सध्या तरी दिसत आहे. जशी सूचना आम्हाला भेटेल तशी तुमच्यापर्यंत ती पोहोचून जाईल. पण सध्या तुम्हाला ही क्लास अटेंड करणं रेग्युलरली जरुरी आहे. सो आय आस्क एव्हरीबडी टू कम live on this channel and attend and be present and be serious. Whatever I ask you to do in this examination or in this class, you have to do it seriously. Otherwise, it is your responsibility and you may fail in the examination without the help of joining this online class. Okay, so we are going to see words and its types now.